भाजप खासदार उन्मेष पाटलांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश। मातोश्रीवर आपल्या शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत हातावर बांधलं शिवबंधन। उमेदवारी नाकारल्यानं भूमिका घेतली नाही। स्वाभिमान गहाण ठेवण्यापेक्षा स्वाभिमानानं जगायचं ठरवलं। हाती मशाल घेतल्यानंतर उन्मेष पाटलांची प्रतिक्रिया। शिवसेनेमध्ये गेलेल्या खासदारांना पुन्हा घेणार नाही। त्यांनी पुढे काय करायचं त्यांनी ठरवायचं। उद्धव ठाकरेंचं महत्त्वपूर्ण विधान। आमच्या उष्टावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पोट भरतोय। उन्मेष पाटलांच्या पक्षप्रवेशावर आशिष शेलारांची टीका। तर आशिष शेलारांची भाषा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा। उष्ट शब्दावरून रोहित पवारांचा हल्लाबोल। शिंदेंना त्रास नको म्हणून किरण सामंतांची माघारीची पोस्ट। किरण सामंतांची समजूत काढली। उदय सामंतांची किरण सामंतांच्या पोस्टवर स्पष्टीकरण। नारायण राणेंनी दम दिल्यामुळे किरण सामंतांनी उमेदवारी मागे घेतली। वैभव नाईक यांची किरण सामंत यांच्यावर टीका। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 आमदार संपर्कात। उदय सामंतांचा मोठा दावा तर सामंतांचा आकडा चुकीचा। 8 नाही 80 आमदार असतील। राऊतांचा सामंतांच्या दाव्यावर पलटवार। शरद पवारांनी काँग्रेस स्पर्धातून हद्दपार केलं। भाजपचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं। वर्ध्याची जागा पवारांनी घेतल्यावरून फडणवीसांचा टोला। संजय निरुपमांची आता काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव दिल्लीला पाठवणार। दिल्ली स्तरावर निरुपम यांच्या कारवाई संदर्भात निर्णय होणार। आता पाहूयात सविस्तर बातम्या। बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या राजकीय बातमीने करतोय। उन्मेष पाटलांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला। मातोश्रीवर महाविकास आघाडीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक। महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष बैठकीला उपस्थित राहणार। अमरावतीमधील चांदूर बाजारात बच्चू कडू यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। ही लढाई पैशांच्या विरोधात। 500 कोटींच्या मालमत्तेचे पैसे बेईमानानं कमावले। बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर टीका। काँग्रेसकडून नितीन गडकरींच्या विरोधात तक्रार दाखल। आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी अतुल लोंढे यांनी केली तक्रार दाखल। रायगड लोकसभेसाठी भारती कामडींना उमेदवारी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी जाहीर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौर यांच्या बैठकीत राडा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं केलं होतं आयोजन। शिवसेनेकडून बाबूराव कोहळीकर भरणार उमेदवारी अर्ज। कोहळीकर महायुतीचे अधिकृत उमेदवार। कोहळीकरांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण। धुळ्यात मनसेसह स्थानिक नागरिकांच्या आंदोलनाला मोठं यश। देवपुरातील कचरा डेपो हटवण्याच्या मागणीला आलं यश। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये बूथ महाविजय अभियानाचं आयोजन। नाथषष्ठी यात्रेमुळे एसटीला आर्थिक बळ। पैठण आगाराला 3 दिवसात 48 लाख रुपयांचं उत्पन्न प्राप्त। भंडारा शहरात दुचाकी चोरी घटना। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद तर चोरीचा व्हिडिओ व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।